मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार सर्वांना, मावळा मी युट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मी आता तुम्हाला एक दाखवणार आहे इतिहासातला एक असा मजबूत किल्ला जो तुम्ही आजपर्यंत त्याची माहिती ऐकली नसेल कदाचित. तर मी तुम्हाला तो किल्ला दाखवणार आहे. ह्या किल्ल्याचं ठिकाण आहे राजस्थान मधील हनुमानगड या ठिकाणी. तर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये पूर्वीच्या राजांनी आपलं साम्राज्य स्थापन करण्यासाठी आणि आपल्या देशाला संरक्षण देण्यासाठी काही महत्वपूर्ण ठिकाणी किल्ले बांधले. तर या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणच्या राजांची फौजा आणि तेथील मनुष्यबळ वगैरे त्या ठिकाणी असायचे. तर त्याचप्रमाणे राजस्थानमधील हनुमानगड हा जिल्हा आहे. तर हनुमानगड जिल्ह्यामध्ये घग्गर नदी आहे. या घग्गर नदीच्या जवळपास हा किल्ला एका राजाने बांधलेला होता आणि तो किल्ला एवढा मजबूत होता की या किल्ल्याला जे कोणी बाहेरचे मुघल म्हणा किंवा बाकीचे अतिक्रमण करणारे जे लोक होते त्यांनी ज्यावेळी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या किल्ल्यावर खूप मोठे आघात गाठले. तरी सुद्धा हा किल्ला अजून सुद्धा एवढ्या स्ट्रॉंगपणे आणि मजबूत असा या ठिकाणी उभा असणारा आपल्याला किल्ला हा दिसतो. तर या किल्ल्याचा इतिहास मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि मी थेट तुम्हाला त्या किल्ल्यावरच घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, राजस्थान या भागामध्ये भाटी वंशाच्या राजाने, ज्यांचं नाव आहे भूपत राजा, तर या राजाने या भटनेर किल्ल्याचं निर्माण कार्य पूर्ण केलेलं होतं आणि त्यांनी आपल्या साम्राज्यासाठी खूप मोठी युद्ध आणि किल्ल्यांच्या लढाया या ठिकाणी केलेल्या होत्या आणि त्यामध्ये या किल्ल्याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि खरोखर मित्रांनो, आत्ताच आर्किटेक्चर आणि त्यावेळीचं आर्किटेक्चर यामध्ये किती मोठा आसमानचा फरक आहे हे तुम्हाला मी आता त्या किल्ल्यावर गेल्यानंतर दाखवणार आहे. तो किल्ला किती स्ट्रॉंग होता आणि आजही तो तितक्याच मजबूतीने उभा आहे मित्रांनो. तर आपल्या भारतामध्ये खूप असे किल्ले आहेत जे खरोखर बघण्यासारखे आणि आपले मनोबल वाढवणारे किल्ले आहेत. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला या भूपत राजाने निर्माण केलेल्या किल्ल्याचा इतिहास आणि त्या किल्ल्याची आजची परिस्थिती मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, हा बुरुज बघतोय हा हनुमानगड जिल्ह्यातील टाऊन या ठिकाणी असलेला भटनेर किल्ला आणि हे त्याचं प्रवेशद्वार. तर या प्रवेशद्वारातून आपण आत आलो आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात मजबूत आणि मुख्यतः विटांमध्ये बांधला गेलेला हा किल्ला आहे. आणि या प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर आपल्याला समोर एक हनुमानाचे मंदिर दिसतं. आणि मित्रांनो, या किल्ल्याचं बांधकाम आज सुद्धा एवढ्याच मजबूतीने उभं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, घग्गर नदीच्या काठाजवळ असणारा हा समांतरभुज चौकोनी किल्ला आहे आणि या किल्ल्यावर तुम्हाला आल्यानंतर किल्ल्याच्या चारी बाजूला 52 बुरुजांचे आपल्याला या ठिकाणी सामर्थ्य बघायला मिळते. आणि मित्रांनो, या किल्ल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही देवतांची मंदिरे सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, हा किल्ला भाटी राजा राय दुलचंद यांचा पराभव करून तैमूरने हा भटनेर किल्ला काबीज केलेला होता. आणि त्यांनी एका ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सर्वात मजबूत
असा हा किल्ला होता. मित्रांनो, 1398 साली तैमूरने या भटनेर किल्ल्यावर आक्रमण केलं होतं आणि भाटी वंशाच्या भूपत राजाच्या बाजूने राजपूत आणि मुस्लिम सैन्यांनी तैमूरच्या विरोधात खूप मोठा लढा दिलेला होता. मित्रांनो, हा भव्य असा भटनेर किल्ला मध्य आशियातून भारतावर होणारी जी अतिक्रमण होती आणि त्याचबरोबर जी परकीय आक्रमणं या किल्ल्यावर आणि आपल्या देशावर होत होती, तर त्या आक्रमण करणाऱ्यांसाठी हा भटनेर किल्ला हा खूप मोठा अडथळा निर्माण झालेला होता. अखेर 1805 साली बिकानेरच्या सूरज सिंग यांनी भटनेर किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि राजस्थानच्या राज्य निर्मितीपर्यंत हा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये राहिलेला होता. आणि तो दिवस विजयाचा होता. तर त्या विजयाचा दिवशी मंगळवार हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये बहुतेक ठिकाणी मंगळवार हा भगवान हनुमानांचा मानला जातो आणि त्यामुळे या राजाने भटनेर या ठिकाणाला हनुमानगड असे नाव दिले. तर मित्रांनो, खरोखरच इतिहासामध्ये आपल्या भारत देशाचं सगळ्यात मोठं संरक्षण जर कोणी केलं असेल तर या बलाढ्य आणि भक्कम अशा उभ्या असणाऱ्या या किल्ल्यांनी आणि त्या किल्ल्यांच्यावर असणाऱ्या बुरुजांनी. तर मित्रांनो, खरोखरच आपल्याला आपल्या इतिहासातील या वास्तूंचं जतन करायला पाहिजे आणि खरोखरच या हनुमानगड मधील भटनेर किल्ल्याचा इतिहास खूपच अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे. तर हा तुम्हाला इतिहास मित्रांनो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यापुढे मी तुम्हाला अशा नवीन ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देत राहीन. यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनेल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.